खरा तुरुंगात, पण त्याचा माज अजूनही उतरलेला नाही. खरातनं पोलिसांना थेट धमकी दिली आहे आणि त्या धमकीमध्ये पोलिसांना जीवे मारण्याचे सुद्धा त्याच्यामधून इशाराच म्हणावा लागेल. नेमकं काय घडलंय खरात सोबत आणि खरातनं जेलमध्ये काय केलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अशोक खरात या भोंदूबाबाचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चेला जात आहे. या भोंदूबाबानं जादूटोणा करून कित्येक महिलांना फसवलं आणि ओशो वायग्रा नावाचं औषध पाजून या गोळ्या देऊन महिलांसोबत गैरप्रकार केला. आणि या बाबाचं इथपर्यंत तर ठीक होतं. पोलिसांनी पकडलं, पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ सापडले आणि आता लोकांना वाटायला लागलं की हा बाबा सुधरेल, हा बाबा कुठेतरी चांगल्या गोष्टी बोलायला लागेल आणि त्याला स्वतःचे पश्चाताप होईल. मात्र त्या भोंदू बाबाला किंवा या अशोक खरातला कुठलाही पश्चाताप दिसत नाहीये. कुठेही त्याचा जे काय आहे ती चुकी मान्य करायला तयार दिसत नाहीये. कारण काल पोलिसांना त्यानं सांगितलं जेलमध्ये की मला जर माराल किंवा मला जर मारहाण कराल तर तुमच्यावर मोठा प्रकोप होईल. माझी जी आहे ती दैवी शक्ती आहे, ह्याच्यामध्ये कुठेही जादूटोणा नाही, ही शक्ती आहे माझ्याकडे आणि ती शक्ती आहे म्हणून तुम्ही आतापर्यंत इथं आहेत आणि याचा प्रकोप तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. अशा प्रकारचं अशोक खरात या भोंदूबाबानं पोलिसांना थेट धमकी दिलेली आहे आणि मोठा प्रकोप होऊन तुम्ही सुद्धा नष्ट व्हाल, अशा प्रकारची सुद्धा धमकी थेट पोलिसांना या भोंदूबाबानं दिलेली आहे. मात्र यानंतर पोलिसांनी या अशोक खरातचा चांगलाच माज जिरवलेला दिसला. कारण जो काय काल व्हिडिओ रात्री समोर आला, त्या व्हिडिओमध्ये अशोक खरात या माणसाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आणि पहिल्या प्रतिक्रियेमध्ये तो म्हणतोय की कायद्याचा बालेकिल्ला म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक पोलिसांनी त्या अशोक खराचा असा माज उतरवला की त्याला थेट बोलायला लावलं किंवा त्याची प्रतिक्रिया द्यायला लावली मीडिया समोर की कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा. आणि तो पुन्हा म्हणाला की आता माझी ताकद संपलीये, मला मारू नका. अशा प्रकारची ती पहिली प्रतिक्रिया ही अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाची होती. मात्र या भोंदूबाबांना एवढी ताकद कुठून येते, एवढा त्यांच्यामध्ये बोलण्याची हिंमत कुठून येते, हाच मुळात प्रश्न आहे. कारण पोलीस मारतायत, पोलिसांसोबत आहे तो आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांना सांगतो की तुमच्यावर मोठा प्रकोप होणार आहे आणि तुम्ही म्हणजे मला मारताय, त्याचा तुम्हाला बदला नक्कीच फेड ही येणार आहे. अशा प्रकारचं त्या पोलिसांना सुद्धा धमकी देण्याचं काम या अशोक खरात नेमका का करतो, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. रुपाली चाकणकर यांचा त्यांना आश्रय आहे का? रुपाली चाकणकरांमुळे हे बोलू शकतात का? किंवा मोठमोठ्या राजकारण्यामुळे हे बोलू शकतात का? अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा याच्यातून निर्माण झालेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर या अशोक खरात नावाच्या बाबाकडे मोठमोठे राजकारणी आजपर्यंत जाऊन आलेले आहेत, त्यांच्यासोबतचे फोटो आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा एक फोटो व्हायरल झाला आणि त्या फोटोमध्ये अशोक खरात आणि देवेंद्र फडणवीस अगदी चिटकून खुर्चीला खुर्ची लावून बसलेले आहेत. त्यामुळे आता या खरातवर नेमका कोणाचा हात आहे? खरात अशा प्रकारचं का बोलू शकतो? अगदी तुरुंगात असताना, पोलिसांच्या ताब्यात असताना, एवढं प्रकरण गाजलेलं असताना सुद्धा हा बाबा नेमकं त्याचं तोंड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का उघडतो, हाच प्रश्न मुळात पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला लवकरच भेटेल. मात्र जो काय आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत त्याच्यावर तो गुन्हा दाखल झालेला आहे. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्यावर जो आहे तो कुठेतरी आपले जे राजकारणी आहेत या राजकारण्यासंदर्भामध्ये सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जे या बाबाला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या गोष्टीला समर्थन करण्याचं काम करत होते. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर असतील, सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्यासोबतचे अजून बरेच नेते आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा याच्यामध्ये फोटो आहे. मग देवेंद्र फडणवीस या माणसाला सपोर्ट करत होते का? देवेंद्र फडणवीस स्वतः तिकडे जात होते का? हे शोधून काढलं पाहिजे. रुपाली चाकणकरावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा या बाबाला स्वतः त्याच्यामध्ये ट्रस्टमध्ये ह्या अध्यक्ष होत्या. मग स्वतः त्यांनी बढावा दिला, स्वतः त्यांनी त्याचं गुरु मानलं, स्वतः त्यांनी त्यांच्याकडून भविष्य बघितलं. अशा प्रकारचं इथून समोर आलं. मग रुपाली चाकणकरांवर का गुन्हा दाखल होऊ नये, हा सुद्धा मुळात प्रश्न आहे. म्हणून आता येत्या काळात बघणं महत्वाचं आहे, राजकारणी नेमकं करतात काय आणि या खरातला ताकद नेमकी कुठून पोहोचायला लागलेली आहे, अजून सुद्धा ताकद जातीये का,